ब्रिटिशकालीन या कारागृहाची निर्मिती थेट 1867ला झाल्याचं दिसून येतं. अत्यंत खतरनाक जे आरोपी असतील त्यांच्यासाठी ही बॅरिकेड्स बनवली असावी. कारागृहातील जे आरोपी आहेत त्यांना येथे भोजन साहित्याचा भोजन वाटप करण्यासाठी याचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. जे सर्वसाधारण आरोपी आहेत त्यांच्यासाठी चार अशा ह्या कोठडी आहेत. मजबूत सरळ रचना त्यांची आपण पाहतो की ते दार ओढण्यासाठी ही मोठ्या पद्धतीची ताकद आपल्याला लावा लागते. अत्यंत असं हे दार आहे. अत्यंत पुरातन आणि ऐतिहासिक शहर म्हणजे अचलपूर. याच अचलपूर शहरात विविध क्षेत्रात त्याचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. मग ऐतिहासिक असेल, साहित्यिक असेल आणि विविध क्षेत्रात या अचलपूर तालुक्याचा पुराणात आणि धार्मिक आणि इतिहासात प्रामुख्याने उल्लेख होतो. असंच या अचलपूर शहरातलं एक वैशिष्ट्य म्हणजे ब्रिटिशकालीन जे कारागृह म्हणजे या ठिकाणी सध्या कार्यरत आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय. जवळपास 1867ला हे तयार करण्यात आलेलं कारागृहाला जवळपास 158 वर्षे झालेले आहेत. ब्रिटिश काळात या परतवाडा शहराचं नावही ब्रिटिशांच्या पलटून या ठिकाणी मुक्कामी असायच्या. आपण पाहतो की परतवाडा शहरात परेड ग्राउंड आहे. त्याचंच नाव परेड याच्यासाठी पडलं की ते ब्रिटिशकालीन सैनिक तिथं परेड करायच्या. अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचं उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आहे आणि याच कारागृहातून गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचं कामकाज चालतं. नेमकं या कारागृहाची काय व्यवस्था आहे आणि कशा पद्धतीनं होतं त्याचं थेट तुम्हाला आम्ही आमच्या दर्शकांपर्यंत ते दाखवणार आहोत. ब्रिटिशकालीन या कारागृहाची निर्मिती थेट 1867ला झाल्याचं दिसून येतं. या ठिकाणी आपण पाहतो की 1867 साली असलेल्या या कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वार हे लाकडी पट्ट्यांनी तयार केलेला आहे. अत्यंत मजबूत असा दाराचा हा ढाचा आहे. सोबतच उजवीकडे आपण पाहतो की कदाचित ही जी सध्या उपविभागीय कार्यकारी अभियंता अभयकुमार बारप्पे या ठिकाणी बसतात त्या कक्ष कदाचित यापूर्वी या कारागृहाचे अधीक्षक त्याचा वापर करत असावे. सध्या मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आपल्या कामकाजासाठी त्याचा वापर करत आहे. गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत खंडर स्वरूपात असलेल्या या कारागृहाला सुव्यवस्थित करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून यावर्षी केल्या जात असल्याचं दिसतं आहे. खरं तर या कारागृहाच्या परिसरात काम करताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणी यायच्या. मात्र आता कुठंतरी मुख्य कार्यकारी अभियंता यांनी विशेष दुरुस्तीसाठी 24 ते 25 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे आणि त्यातूनच आता कामाची सुरुवात केल्या जात आहे. आपण पाहतो की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कार्यालय अर्थातच पूर्वीचं कारागृह ब्रिटिशकालीन कारागृहाच्या ह्या तेव्हाच्याच इमारती तशाच्या तशाच सार्वजनिक बांधकाम विभागाने जपून ठेवल्या आहेत. आपण आता थेट या ब्रिटिशकालीन कारागृहाकडे चाललो आहोत. खरं तर कारागृहात कोणीच जाऊ नये. न्यायालयाची पायरी म्हणजे अर्थातच कोर्टाची पायरी कोणी चढू नये आणि जेलाची वारीसुद्धा कोणी करू नये. हे आहे ब्रिटिशकालीन कारागृह. अशा पद्धतीच्या 2 विभाग आहेत. कदाचित त्या काळी एक महिला विभाग असेल आणि एक पुरुष विभाग असेल. आपण पाहतो की या ठिकाणी सध्या जे कारागृहाचा हा एक भाग आहे. या ठिकाणी एक काहीतरी ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांनी काहीतरी इथं माल साठवण्यासाठी हे हॉल बनवला असेल. दुसरीकडे 1, 2, 3 ह्या ज्या कोठडी आहेत कारागृहामधल्या ज्या कोठडी आहेत हे कदाचित जे निगराणी बदमाश अत्यंत खतरनाक जे आरोपी असतील त्यांच्यासाठी ही बॅरिकेड्स बनवली असावी. कारण अगदी समोर आपण पाहतो की अगदी समोर हे भिंत आहे एक पोर्च आणि नंतर त्याच्या आत एक बंदिस्त खोली दिसायला मिळते. याचा अर्थ हे जे 3 आहेत या 3 ज्या कोठडी आहेत जेलमधल्या ज्या 3ही कोठडी आहेत त्या विशेष करून
जे खतरनाक कैदी असतील त्यांच्यासाठी ह्या बनवलेल्या असल्याचं दिसून येत आहे. अचलपूरच्या या ब्रिटिशकालीन कारागृहातले हे दोन भाग आहेत. हा एक भाग आपण नुकताच पाहिला, आता दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत. या ठिकाणी अत्यंत म्हणजे 4 पद्धतीच्या कोठडी आहेत. त्या अत्यंत संवेदनशील किंवा खतरनाक आरोपींसाठी बनवलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूने 3 ह्या साध्या पद्धतीच्या कोठडी आहेत. कदाचित तिथे महिला किंवा पुरुष असे 2 विभाग त्यात असावेत असा अंदाज आपण वर्तवू शकतो. आता दुसऱ्या भागात आपण जाणार आहोत. कारागृहाचा हा दुसरा भाग आहे. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तिकडे कारागृहाची एक पद्धत होती, सरळ रचना होती, त्याच पद्धतीचं हे कार्यालय आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा विविध साहित्य ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो. आता हे जे आपण पाहतो टिनानं तयार केलेला हा एक आपण खोपडीसारखं, एखाद्या झोपडीसारखं आपण हे पाहतो आहे चित्र. कदाचित या ठिकाणी कारागृहातील जे आरोपी आहेत त्यांना येथे भोजन साहित्याचा भोजन वाटप करण्यासाठी याचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. जेव्हा सर्व आरोपी कोठडीतून बाहेर येणार होते आणि तेव्हा त्यांना इथं त्यांचं भोजनाचं साहित्य वितरित करण्याचं काम या ठिकाणाहून केल्या जात असल्याचं बोलल्या जात आहे. हा कारागृहाचा दुसरा भाग आहे. या ठिकाणी अत्यंत जे संवेदनशील आरोपी आहेत किंवा खतरनाक आरोपी आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीने आधी पोर्च आणि 3 कोठडी इथे निर्माण केलेल्या दिसतात. त्यानंतर बाजूने जे सर्वसाधारण आरोपी आहेत त्यांच्यासाठी 4 अशा ह्या कोठडी आहेत. आपण पाहिलं की बाजूच्याच असाच ढाचा, अशीच सरळ रचना असलेली कारागृह बाजूने आहेत. असे 2 पद्धती आहेत, 2 भागात त्या विभाजित केलेल्या आहेत. तिकडे 7 आणि इकडे पण 7 आहेत आणि या कारागृहातील अशा पद्धतीने अत्यंत लोखंडी दार, मजबूत सरळ रचना त्यांची आपण पाहतो की ते दार ओढण्यासाठीही मोठ्या पद्धतीची ताकद आपल्याला लावावी लागते. अत्यंत असं हे दार आहे. हे कारागृहाचं हे दार आहे आणि हे कारागृह आहे पूर्णतः. आपण पाहतो की अशा पद्धतीची ही कोठडी या ठिकाणी त्या काळात निर्माण केलेली दिसून येत आहे. अचलपूरच्या या कारागृहातल्या 2 भागात विभाजित असलेले कारागृह आपण पाहिले. आता आणखीन याच्या मागे सुद्धा आरोपींच्यासाठी कोठडी आहेत. ते आपण पाहतो. अशी एक एंट्री आपल्याला करायची आहे आणि हा लोखंडी असा मजबूत दरवाजा आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे आणि या बाजूने दुसऱ्या बाजूनेही एक मोठा दरवाजा या ठिकाणी आहे. त्यानंतर थेट आपण पाहतो की ब्रिटिशकालीन ज्या कारागृह आहेत अशा पद्धतीने मागच्या बाजूनेही सुद्धा जवळपास 12 ते 13 अशा आरोपींच्या कोठडी आहेत. त्यात अशाच पद्धतीने मागच्या साईडने आहेत की त्याच या ब्रिटिश काळांमध्ये हा आरोपींना यात बंदिस्त केल्या जात असे. अचलपूरला हे ब्रिटिशकालीन असं शहर म्हणून परतवाडा शहराची ओळख आहे आणि या परतवाडा शहरात आपण पाहिलं तर अनेक ब्रिटिशकालीन बांधकामाच्या इमारती आपल्याला पाहायला मिळतात. हे त्या काळील म्हणजे 158 वर्षापूर्वीचं हे परतवाडा शहरातलं कारागृह आहे.
अत्यंत मजबूत स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्या दुरुस्त्याही काही प्रमाणात आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केल्या जात आहे. ती ठेव आणि या ठिकाणी मोठी चक्कीसुद्धा त्या काळात होती, ती चक्कीसुद्धा आपल्याला पाहायला मिळेलच. या ठिकाणी अशा पद्धतीचं हे कारागृह आहे. सोबतच जेव्हा ब्रिटिश अधिकारी किंवा या जेलचा जो जेलर असेल त्याची जी बग्गी आहे ती बग्गीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्या बग्गीचा वापर ते आपल्या या ठिकाणी येण्यासाठी करायचे. आपण पाहतो की परतवाडा शहरात ब्रिटिशकालीन विश्रामगृह अर्थातच त्या अधिकाऱ्यांचे ते बंगले निवासी बंगले होते आणि त्या निवासी बंगले म्हणजे चिखलदरा स्टाफ चौक असेल, चिखलदरा चौक असेल किंवा अंबिका लॉन समोरील विश्राम भवन असेल, हे त्यांचे बंगले निवासाचे होते. आणि त्या बंगल्यावरून इथे येण्यासाठी अधिकाऱ्यांसाठी या बग्ग्यांचा असा वापर केला जायचा. अशी हे ब्रिटिशकालीन बग्गीसुद्धा या ठिकाणी आहे. आपण पाहतो की हे संपूर्ण अंग्रेजों के ज़माने का ये जेल अचलपूर में आपको कभी भी देखने को मिल सकता है. आणि सध्या तिथे मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचं कामकाज चालतं आणि हे संपूर्ण ब्रिटिशकालीन जेल अर्थातच कारागृह तसेच्या तशाच पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं. पाण्याचे जे वरचे बांधकामात केला आहे, चुना आणि विट्यांचा वापर केला आहे, चुना आणि मातीचा योग्य पद्धतीने वापर केला आहे. पाण्यासाठी पाणी छतावरील पाणी बाहेर काढण्यासाठी लोखंडी पाईपचा एक विशिष्ट पद्धतीचा वापर केलेला आपल्याला दिसून येत आहे. अचलपूर शहरातील अत्यंत ब्रिटिशकालीन काळात बांधल्या गेलेलं हे कारागृह आज तिथे सार्वजनिक बांधकाम विभागाचं कामकाज चालवलं जातं. आज आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरचे उपविभागीय कार्यकारी अभियंता अभयकुमार बारब्दे आहेत. नेमकं या कारागृहासंदर्भात काय माहिती आहे ते आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ. 1867 साली झालेलं आहे. म्हणजे आज या इमारतीला जवळपास 158 वर्ष होत आहे. इमारत अजूनही सुस्थितीत आहे. बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या हाती घेतलेले आहे. आपण जुनी इंग्रजकालीन जेलची इमारत होती. त्याच्यानंतर 1957 पासून सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय इथं सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून आजतगाजत इथे उपविभागीय कार्यालय कार्यरत आहे. मध्यंतरी नवीन विभागीय कार्यालय सुरू झाल्यानंतर ते पण काही दिवस इथेच सुरू होते. नंतर त्याला वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. समोरच्या बाजूला नवीन इमारत करण्यात आलेली आहे. परंतु जी जुनी इमारत आहे इंग्रजकालीन, ही अजूनही चांगल्या स्थितीत आहे. बऱ्याच ठिकाणी आता पडझड व्हायला लागलेली आहे. दुरुस्तीची आवश्यकता होती. त्यामुळे यावेळेस माननीय मुख्य अभियंत्यांकडून आम्ही काही निधी उपलब्ध करून घेतला SDR मार्फत आणि त्यातून काही रंगरंगोटी आणि छोट्या मोठ्या किरकोळ दुरुस्त्या करत आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या प्रोग्राममध्ये ऑफिसेसची सुधारणा करणे हा एक विषय आहे. तो पण आपण लक्षात घेऊन हा 100 दिवसात करण्याच्या दृष्टीने आपण याला प्रायोरिटी दिलेली आहे आणि ते काम करण्यात येत आहे. आणि जवळपास 15 दिवसात आम्ही बऱ्यापैकी यात सुधारणा करणार आहोत. बऱ्याचशा ठिकाणी झाडी व गवत वाढलेले असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा भरपूर त्रास होत होता. मध्ये आपले इंजिनियर्स लोक रात्री 8-9 वाजेपर्यंत इथं कामं करतात. सरपटणारे प्राणी, साप, विषारी साप पण येतात बऱ्याच वेळा. तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी फ्लोरिंग वगैरे करून, कुठे पेविंग ब्लॉक लावून आणि बरीचशी साफसफाई करून घेतलेली आहे. जेणेकरून आता येणारे लोक किंवा आमच्या इंजिनियर्सला त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे त्याची अशी किरकोळ दुरुस्ती आपण सध्या करून घेतो आणि भविष्यात पण बाकी राहिलेल्या इमारतीचा करता आपण वेगळा प्रोग्राम प्रस्तावित करू.